मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आमच्या. तर आम्ही आता जातोय मासे वागडायला. बरेच दिवसानंतर तळ्यात जातोय. निका पण घेऊन जाणार सुपली. आम्ही आता चाललो आहे तळ्यात. चला एवढं नाही सारलेलं पाण्यात. बघूया काय भेटतंय आज. बरेच दिवसांनी जातो आहे तळ्यात. सगळी तयारी त्या इन बी घेऊन पाळून ते भरपूर काय नाही घेतलं आहे. आज झंगाड आहे सगळा. येतात मागला. पहिलं आम्ही जाणार आता टिप्पर तळ्यात. त्याच्यानंतर ना झकात जाणार थोरल्या आंबेला तळा, देव तळा, कोल्हा तळा. सगळे आज आमच्याकडे उपसायचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर हे बघा सगळे सामान घेतलेले आहेत. मला दाखवतो टिप्पर तळ्यात गेल्यावर. पहिले जाणार टिप्पर तळ्यात. हा मेन पागरा आहे इन बी घेऊन. आणि हा एक. आणि आम्ही असं जातो पाटणार. मला दाखवतो आता टिप्पर तळ्यात गेलो. सर्व भात लावलेला आहे. लावलेली आहे. बांधायची मेरी अडचण भरपूर आहे. त्यामुळं एका बाजून लावता लागतं. ऊन पण पडलाय मस्त आज. म्हणजे 2-3 दिवस झाले ऊन पडत आहे चांगला. त्यामुळे पोटे जावे तळ्यात. मासे वगैरे भेटले ते बरेच दिवसांनी आलो आहे तळ्यात. झक्काचा आहे, आंब्याचा तळा, देव तळा आणि शेवटला जाणार थोड्या तळ्यात. मित्रांनो, तळ्यात आलो आहे आम्ही आता. तळा आहे उतरतात तळ्यात. तळ्यात आलो आहे आणि आधी लागला आहे तयारी. इंजन बंडू पण बाबा आता कांदा लावतोय. तळा दाखवतो आधी. कमी आले. बाळवाचा कांदा लावता दाखवतो तुला. बाळू कांदा लावताय. हातचा बाळू आहे का म्हणता. कांदाला सुरुवात केली. पाणी कमी आहे, जास्त आहे नाही. पण पावसाच्या सुरुवातीला आला होतं पाणी छाती एवढा आहे इथं असतं. आता कमी आहे. दृश्य पाण्याचं दृश्य तयारी करतात कांदा. नदीवर गेला होता त्यावेळेस
अर्धा तास झाला आहे. मासं भेटलात थोडंसं म्हणजे स्वतः घेते. दाखव बाळू किती भेटली मासं. एक चिंग भेटला आणि पिशवीत दाखव. इकडून मासे भेटले आमच्या चिंगळा आहे सगळी. पाणी खतलं सगळं आता वाढतं. आता आम्ही जाऊ ना आंब्या जळ्यात. मला तिथं गेला दाखवेन तिथं काय भेटताय काय ते. भेटलेलं आंबे येऊन थोडाफार आमचा पिशवीत दाखवतो माझ्या नादीच्या. आता दाखवला तर बाळूच्या आणि बंडूच्या पिशवीत होता. आता आमच्या पिशवीला दाखवतो. आमची पिशवी जरा गरिबाची पिशवी आहे. काठी बिटी कशा मारली आहेत बघा. हे बघा फाटली आहे आणि बंडून गंडवला ना आमचा. दिसणार ना आमच्या पिशवीला तरी आमच्या पिशवी. आम्ही निघालेला आता आंब्या जळ्यात जाऊ. ते दोघं पण आता येतील. वाचतात काय चिखला आहे काय नाही चिखल होता. आता आपण जाऊया आंब्या तळ्यात. आलं सगळं भेटली थोडंसं. आम्ही निघालो आहे आंब्या तळ्यात. आता जातो आंब्या तळ्यात. सामान घेऊन निघाले आहे तळ्यात ना. आंब्या तळ्यात जाऊ. आम्ही आलो आहे मंदिराजवळ. आम्ही आता आमच्या वाडीचं मंदिराजवळ आहे. गांगेश्वर मंदिर. आम्ही जाणार आता आंब्याला. फाटली वाटतं जरा शिवता आहे. आम्ही आता आंब्याचा जायला. हा आंब्याचा जायला बीच. अरे वारे बीच. या साईडला खूप गाणं आहे. बीचच्या ह्या साईडला तर काही साधारण पकडण्यासारखं. ह्या साईडला दगडांची लावलेली भातं. पलीकडे आहे नदी. आम्ही आता इथे पकडतोय. भेटला नाही आमचा. आम्ही आता आंब्या तळ्यात म्हणून जातो आहे छोरला तळ्यात. गेले पुढे रांडीला नाका टाकून जातो. पाणी बॉटल मॅडम दिला. गेलो रांडीचं पुढं टाकून नाका जाण्याची काही इच्छा होणार नाही. रान लय ते लयच आहे. लय म्हणजे लय. बोलला जातं मला दाखवतो. निघालेच बघा वाटते. आम्ही जातो छोरला तळ्यात. छोरला जायचं दाखवतो. पण मासे भेटणं मुश्किल आहे. ते पण बघूया. परत एका मंदिराजवळ आलो आहे. थराची लावतो आम्ही छोरला तळ्यात. आजच 2च थर लागतील. खालचा एक आणि वरचा एक 2च. बेळा आहे त्यानं ओढणं चढून जावं लागतं.
त्यांच्यापेक्षा सर्वात मोठा तळ आहे. आहे बघा केवढं आहे बघा. आता हे तयारीक लागलं सर्व आणि तळात पाणी बघा किती आहे. सर्वात मोठा तळ आहे हा आमच्या इकडचा. अजून आटला नाही, पाणी खूप आहे. काय म्हणताय मला पण कळालं नाही. आधी उतरतात आहे. तर आता तयारी करताय खाली उतरायचे. पाळून आणलेला मोठा कांदा आता लावतोय. आता पागरी हाच आहे बघा, बाळू कांडा मेळा घेऊन जातो बघा. आणि त्याच्या म्हणजे सगळा सामान विमान धरणारा हा बघा पाटणा जात आहे. अजून शेवाळी काढला नाही सगळी. हे यांना उपतात तळी उपतात बोलवलेलं आहे शेवाळी काढाय. बाळू कांदा घेऊन गेला लावायसाठी. आधी काय भेटलं काय बघता येईल. शेवाळी घेऊन आलाय सगळी. सर्वात तळा हाच खोल आहे. ते एक भेटला आधी दाखव. ती येऊन पहिली आमची भवानी झाली आहे. आम्ही आता सुरुवात करू येण्याआधी. आम्ही दोघं जण आहेत, ते दोघं जण आहेत. आणि शेवाळी बघा किती येत आहेत. त्यामुळं कंटाळा येतं मासे पकडू. आणि सर्वात मोठा खोल तळात आमच्याकडे हाच आहे. 1-1.5 फूट पाणी असतं याच्यात सुरुवातीला. तरी असं कमी. हे दोघं जण काही गेलं बघा. कांदा लावल आता. असं पकडायचं काय ना, पण शेवाळी लय आहे त्यामुळेच कंटाळा येतात. सगळ्या पकडून बिकडून झालं मासे की आम्ही इथे जरा डुबक्या मारू थोडा वेळ, आंघोळ करू. आम्हाला पाच झाला, चल ये मासे बघू. तर दोघं तिकडे मी आता जरा जातो मासे पकडायला. तिकडे तुम्हाला दाखवतो. तर मासे पकडून आता आलेच वर येत आहे. भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मासे भेटले इथं. आमची गट्टी आधी बांधला नाही बघ. दाखवत नाही आता तुम्हाला, बघायचं नजर लागेल. आणि भाऊ दाखव मासे. बाळून पकडले दाखवतो. बाळून पकडलेला आहेत मासे. ते तुम्हाला दाखवतो आता. दाखव ना. बाळून पकडले. हे कसं पागरी आहेत. आम्ही कधीतरी येणार आहेत. मासे आहेत. मासे बघा. आपले झाले. आधी दोन टाकत ना आता. दाखवतो मासे भरपूर भेटले. चालू मासे शिंगडा तू काय दिवस करतेस की आमच्या का बघा कसली सनसनी जाते बघा. एक खंडू आपला कोटा कावळा ते तिथं एक नंबर भेटली. ती खडची होती बाळू घेतली. हा मासा पकडून झालाच आमचं. आणि खदलवलेलं आहे बघा किती. आता आम्ही घरी जायचं निघाले, जरा आंघोळ करू आणि घरी जायचं निघू. कांदा काढायचा आहे. तर आधी आता उडी मारू. आधी मारला उडी. आता बंडू जात आहे. आपण गेला बाळू जात आहे. बाळून पण मारला उडी. आणि एवढं मजा करतात दिसते. मजा या तळ्यात आलो आम्हाला खूप मासे भेटले. खूप म्हणजे खूप. म्हणजे रान भरपूर आहे तळ्यात. शेवाळी पण भरपूर आहे. तळ्याच्या आजूबाजूचा एरिया बघा किती म्हणजे
डिस्टन्स खूप आहे, तिथून वाट आहे जायचं. समोर सगळी भात लावलेले आहेत, माळ्या सगळ्या. समोर डोंगर दिसतोय, तिथे मध्ये नदी आहे, त्या नाल्याच्या पुढे तिथे हे बघा पुष्कळ. मी पण जातो आंघोळ करायला. सगळी सगळं बांधून ठेवला नाही, आता घरी जायची तयारीच आहेत. मित्रांनो आता मी पण जातोय आंघोळ करायला. कुछ काढतात मी पण जातो. आता घरात जाऊ द्या म्हणून बाळू म्हणता कांदा काढूया. काय भेटताय कांदा ते काढतात. आता बाळू पाटणा गुंटाळा देत आहे, तिथे पण काढताय. कांदा अडकलेला असलं वरती अडकलाय. दाखवायचा आधी लावला नाही ना कांदा. बरेच दिवसांनी आलो आहे. शेवाळी पण पुसली आहे. अडकलाय, खवळा आहे, गुरपटावला नेलाय त्यानं. नाही गेलो असं दगडात. येणार ना गुलाग नक्की. शेट काय असं करता, असं करू नका. हा जाऊया ना. होय म्हणले दगडी तिथे खाली भीती वाटतंय. पडलो की मग कोणतं विसर्जन आणि माझं विसर्जन. आधी दाखव जरा वर काढून दाखव. कधी नाही तर हात आलोय पाण्यात खाली. दाखव जरा. दाखव किती भेटलं, म्हणजे एवढं काढले जातात शेवटच्या वेळी कांदा जातात. बाळू म्हणता मी आता दमलाय, हात बी दुखतात तिथे. हे बघा इथे 2 जुवा लागला. हे बघा वर कर कांदा फक्त वर का एक साईज आहे दोघांची. जाताना पण आता पाणी कमी होऊन जात पण कंटाळायचं आहे. एकदम बारका आहे. जाऊन दे एक देवाक जाऊन दे. परत जाऊन खाली अडकला. आणि हा बघा बेंद्रा इकडे दाखवर काढे. आवळा आता
आम्ही आता चाललो कांडा बिंडा काढून घरात. बाळू चालला नदीवर. ते बघा आता शेवटच्या वेळी परत एक फेरी मारली राऊंड कांडा बघत बघत. एवढे भेटले. साईज पण बरी आहे तशी बघायला गेला तर एकदम बारीक पण नाही आहे. तर आम्ही आता चाललो घरी जाता जाता बघा आता मी मरल हा घरात नेताना. हा बघा वाटेकरी बघा किती जण आहेत. घरेला लावायसाठी जिवंत ठेवला नाही. ते बघा घरी लावायसाठी एवढं ठेवलं नाही ना. तर सगळ्यांना आटकून आलेलं आहे. आटपलेला सगळा आणि निघाले घरी जायसाठी. चला जाऊया घरा. भरपूर पकडलेले 2 वाजता झालो आहे खाली. गाय जे बघा हे दोघं जण होते तर आता वाटा घालतात. किती भेटले ते आणि 2 तास काय हातात नसते. वाटा घालण्याचा कार्यक्रम चालू आहे यांचा. पातकांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे खावळ्याची बोरा म्हणतात. वाटती चालू आहे आणि आमच्या दोघांच्या ती घरा घालवत आहे. ती नाही तुम्हाला दाखवणार. ती दाखवणार नाही कारण तिकीट नावावर लई आहे वेगळा आहे. चला वाटणी घेऊन झाली यांची. तर जाऊया घरात. निघाला होता घरी. वाटे घातला नाही होता. बारीक बारीक पाऊस पण लागत होता. आम्हाला वाटलं येईल जरा नाही आला नाही. पायाखाली अडचण खूप आहे इकडे. आरामात जाऊ लागतात. वरकर पिवळे वगैरे मावरा किती पकडला. एवढा पुरा मावरा एवढा पुरा भेटलेला मावरा जाता का. अडचण लई आहे इकडे. आल्यासारखं मासून भेटलं. कधीतरी येणार. ते बाळू तू पकडलंच वाटतं सगळं. ते तू पाकळा टाकून टाकून पकडलं सगळं. तेव्हा काय लागलं नाही. आज परत एकदा मंदिराजवळ आला आहे. आता झालीत ना घराला पुन्हा देतं मंदिर आणि गंगेश्वराचा. बाळू चालला घराला तिकडं आणि आपण जाऊया इकडनं घराक. आणि हे बघा मासे वगैरे किती पकडलेले आहेत आज.
परत आता आम्ही नंतर जाणार आहेत कुर्ल्याक रात्री. तर रात्रीच्या कुर्ल्या कशा पकडतात ते आपण दाखवणार आहे मी तुम्हाला, पण दुसऱ्या ब्लॉकमध्ये. हा आपला आजच्या माशांसाठी होता खास. सगळं आला आहे बघा, मित्रांनो घराकडे आलेला आहे. तर बघा इथे स्टार्ट झाला. तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट, आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.